येणारे एक तरी माणसातनं निवडून येतं का? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बोलघेवड्यासारखे माणिकराव, मी, RR पाटील, दिलीप, जयंतराव, आम्ही एकत्र, मला वाटतं 90च्या बॅचचे आम्ही एकत्र काम केलं. परंतु माणिकराव, लोकांच्यातनं तुम्ही निवडून येऊ शकत नाही, काय गप्पा हाणावाय तिथं येऊ? अरे आम्ही 1-1 लाख मतांनी 5व्यांदा निवडून येतो. येड्या गाबाळ्याचं काम नाही रे. इथं येणारा एक तरी 1 लाखाच्या पुढे निवडून आला. काय काहींना तर खासदार केलं, 4 मुद्द्यात चित केलं. आता बरोबर काम करायचं असतं, मी जास्त बोलत नाही, म्हणजे त्यांना पण कुठेतरी दुसऱ्या रस्त्याने जावं लागतं. तुम्ही लोकांच्यातनं निवडून येत नाही. आमच्यामध्ये पिचड साहेब होते प्रांताध्यक्ष, जनतेतनं निवडून आले. आता भास्करराव जाधव केले, जनतेतनं निवडून आले. आता जितेंद्रला कार्याध्यक्ष केलंय, जनतेतनं निवडून आले. इथं बसलेले आम्ही सगळेजण जनतेतनं निवडून आलोय. शेवटी पवार साहेबांचं सांगणं आहे, ज्याचं स्वतःचं घर आपल्या जवळ असलं पाहिजे, नाहीतर घर दुसरीकडे आणि चकाट्या पेटवायच्या राज्याच्या. काय करायचं? आमच्याकडलं पुढारी आहेत, स्वतःचं गाव त्यांच्याकडं असतं, सरपंच विरोधी पक्षाचा, पण पुढारी राज्याचा नेता, राज्याचा नेता, त्याची तालुका पंचायत त्याच्याकडे नसती, पण कुठंतरी आम्हालाच मार्गदर्शन करत असतात की संघटना कशी चालवायची. अरे पहिलं तुझ्या गावात कशी संघटना काशीत घालायची तशी घाल ना, आणि मग आम्हाला सांग ना.